फॉर एक्झाम्पल एक लॉ, वकिली. आज आमच्या देशाची परिस्थिती अशी आहे की 4 कोटी खटले देशभरात वेगवेगळ्या कोर्टात पेंडिंग आहेत आणि रोज हजारांनी दाखल होत आहेत. त्यामुळे ज्या व्यवसायाला मरण नाही त्याचं नाव वकिली. हां, पण हे प्रोफेशन आहे आणि त्यामुळं तुम्ही किती करता त्याच्यावर तुमचं इन्कम अवलंबून आहे. त्यामुळे तासाला 1 लाख रुपयापासून वर्षाला 1 लाख रुपयापर्यंत कमावणारे वकील आहेत, ज्याच्या त्याच्या मजदुराप्रमाणे. पण 5 वर्षाचा कोर्स आहे 12वी नंतर. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कोणालाही प्रवेश, त्याकरता एक वेगळी CET द्यावी लागते आणि त्या CET मध्ये तुम्हाला 4 विषय असतात जे 10वीचे: इंग्लिश, जनरल नॉलेज, जनरल मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग ॲबिलिटी. दॅट्स ऑल. जसं IIT ही इंजिनिअरिंग मधली बेस्ट, तसं लॉ मधली बेस्ट स्कूल्स आर नॅशनल लॉ स्कूल्स. आणि त्या सगळ्या 17-18 नॅशनल लॉ स्कूल्सची एकच एंट्रन्स वेगळी होते राष्ट्रीय पातळीवरची, त्याला क्लॅक असं म्हणतात, CLAT. आणि त्याला परत हेच विषय आहेत त्या परीक्षा. सो लॉ इज अ ऑप्शन विच इज कॉमन टू ऑल. आपल्याकडे हे पॅन्डेमिकमध्ये ना 2 विषयांचं महत्त्व खूप मोठं झालं. एक हेल्थ सायन्सेस आणि दुसरं ज्याला फारसं काही कळत नाही ना तोही म्हणतो की इकॉनॉमीची परिस्थिती काही चांगली नाही. इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा अतिशय चांगली करिअर्स उपलब्ध होऊ शकतात आणि 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कुणीही इकॉनॉमिक्समध्ये जाऊ शकतं. पण मास्टर्सपर्यंत गेलं पाहिजे, फक्त ग्रॅज्युएशनने काम भागणार नाही. आणि मास्टर्स नंतर खूप संधी, अगदी गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा. आमच्याकडे UPSC साठी खूप प्रयत्न करतात मुलं, पण UPSCची एक सेपरेट एक्झाम फक्त इकॉनॉमिक्सवाल्यांसाठी आहे. दुसऱ्या कोणाला बसता नाही येत. त्याला इकॉनॉमिक अफेअर्स मिनिस्ट्रीसाठी ज्या पोस्ट भरल्या जातात त्या फक्त त्या परीक्षेतनं भरल्या जातात. एवढंच नाही तर अगदी बँका, इन्शुरन्स कंपन्या, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स सगळीकडे इकॉनॉमिक्स लागतात. आणि सगळ्यात चांगली देशातली इन्स्टिट्यूट पुण्यात आहे, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स नावाची, की ज्या संस्थेला अतिशय मोठं वैभव आहे अनुभवाचं. आता एंट्रन्स आहे नॅशनल लेवलची, पण चांगलं करिअर मिळू शकतं एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा एक ऑप्शन आहे, विद्यार्थ्यांना असं वाटतं की जर मला IIT पवईचं दर्शन घडायचं असेल तर मला सायन्सला गेलं पाहिजे, मला ती JEE मेन्स दिली पाहिजे, JEE ॲडव्हान्स दिली पाहिजे, त्या JEE ॲडव्हान्समध्ये पहिल्या 2000 आलं पाहिजे तर IIT दिसेल मला पवई. साफ चुकीचा समज आहे. 12वी कॉमर्स, 12वी आर्ट्स सुद्धा IIT पवईत जाऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. बिकॉज IIT पवई हॅज अ डिफरंट विंग कॉल्ड एज डिझायनिंग. आणि या डिझायनिंगसाठी एंट्रन्स एक्झाम IITची स्वतंत्र आहे आणि त्याला आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कुणीही बसू शकतं. बेसिकली तुमची क्रिएटिव्हिटी, स्किल्स आणि रिझनिंग ॲबिलिटी एवढंच तपासून बघितलं जातं. डिझायनिंग हे खूप वेगळं आणि अतिशय क्रिएटिव्ह फील्ड आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स डिझायनिंगमध्ये पण उपलब्ध आहेत. प्रॉडक्ट डिझायनिंग, इंटेरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, कम्युनिकेशन डिझायनिंग. कम्युनिकेशन डिझायनिंग म्हणजे मल्टीमीडिया ॲनिमेशन, VFX वगैरे. आणि त्याच्यासाठी ज्या बेस्ट इन्स्टिट्यूट आपल्या देशात आहेत, जसं IIT पवई एक नाही आहे फक्त, NIT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग अहमदाबाद किंवा NIFT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी नवी मुंबई, हे त्याच्यातच येतात. पण प्रत्येकाच्या एंट्रन्स एक्झाम स्वतंत्र आहे, ते आपल्याला द्यायला पाहिजे. ज्यांच्या हातात कला आहे, ड्रॉइंग आहे, इंटरमिजिएट झालं आहे, एलिमेंटरी झालं आहे, A ग्रेड, B ग्रेड, C ग्रेड, त्यांच्यासाठी 12वी नंतर डिग्री कोर्स आहे, त्याला BFA म्हणतात, बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स. त्याची स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम आहे आणि ती फक्त ड्रॉइंगचे पेपर आहेत, त्याला बाकी काहीच नाही आहे. आणि बेस्ट इन्स्टिट्यूट अवेलेबल इन महाराष्ट्र इज JJ स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई. ही एंट्रन्स द्यावीच लागते, पण त्याला आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कोणतंही पोरगं जाऊ शकतं, काय प्रॉब्लेम. सध्या TV लावा, केव्हाही चॅनल सर्फ करा, कुठल्या ना कुठल्या चॅनलवर कोणी ना कुणीतरी स्वयंपाक करताना दिसतोच. मास्टर शेफ. हॉटेल मॅनेजमेंटचं प्रचंड अट्रॅक्शन आहे विद्यार्थ्यांना. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जायचं असेल तर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स 12वी कशातनंही केलेलं चालतं, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण हॉटेल मॅनेजमेंट डिग्री कोर्सला जाण्याकरता 2 एंट्रन्स एक्झाम्स आहेत 12वी नंतर. एक नॅशनल लेवलचे ज्यात साधारण देशातल्या 75 इन्स्टिट्यूट्स कव्हर होतात आणि दुसरी स्टेट लेवलचे ज्यात महाराष्ट्रातल्या डझनभर इन्स्टिट्यूट कव्हर होतात. दोन्ही एंट्रन्स एक्झामचं सिलेबस एकच, पोर्शन एकच, फक्त एक्झाम्स 2. विषय कुठले? 10वी पर्यंत इंग्लिश, 10वी पर्यंत जनरल नॉलेज, 10वी पर्यंत जनरल गणित आणि 10वी पर्यंत रिझनिंग ॲबिलिटी. दॅट्स ऑल. फक्त या हॉटेल मॅनेजमेंटबद्दल एक गोष्ट सांगितलीच पाहिजे की बेसिकली हे रोजगार आणि स्वयंरोजगार खचून देणारं फील्ड आहे, पण त्याच्याबरोबरीने एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये प्रचंड फिजिकल कष्ट आहे, त्याच्यातनं सुटका नाही. घड्याळाकडे बघून चालत नाही. रात्री 9 वाजता एखाद्या हॉटेलात गेला तर हॉटेलवाला म्हणला ही काय वेळ आहे का, यायची, आम्हाला काय घरदार आहे का नाही, तर चालतंय का तसं केलेलं? नाही चालतं.
त्यामुळे घड्याळाकडे बघणाऱ्यांसाठी हा कोर्स नाही. वेळेला 10 तास 12 तास 14 तास 16 तास 18 तास 20 तास 22 तास सुद्धा फिजिकल कष्ट करण्याची तयारी, हे याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणालाही करता येतं. मास कम्युनिकेशन, आता परिस्थिती आपली अशी आहे की तर कोपऱ्यावरच्या पेपर स्टॉलवर गेला तर 100 पेपर्स, न्यूजपेपर्स, मॅगझिन, साप्ताहिक, पाक्षिक बघायला मिळतील. टीव्हीचे चॅनल ते एवढे झाले की एका रिमोटवर बसेना झाले. साधे रेडिओचे आता 5-10 FM चॅनल झाले आणि या सगळ्याच्या वर जाऊन बसलाय तो सोशल मीडिया, व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक, सो अँड सो फोर्थ. या सगळ्याची मॅनेजमेंट जी आहे ती ज्याच्यात केली जाते, इट इज कॉल्ड एज मास कम्युनिकेशन. 12वी नंतर डायरेक्ट मास कम्युनिकेशनला जाण्याची संधी आर्ट्स कॉमर्स सायन्स सगळ्यांना, आणि अगदी मुंबईतल्या झेवियर्स पासून पुण्यातल्या सिम्बॉयसिस पर्यंत बेस्ट इन्स्टिट्यूट त्याच्यात अवेलेबल आहे. अर्थात प्रत्येकाची एंट्रन्स एक्झाम वेगळी आहेच. अनेक मुलांना MBA करायचे पुढे जाऊन, ज्यांना MBA करायचे ना पुढे जाऊन, त्यांच्याकरता थेट 12वी नंतर 5 वर्षाचा MBA कोर्स उपलब्ध आहे आर्ट्स कॉमर्स सायन्स सगळ्यांना. आणि तो लहानसं इन्स्टिट्यूट नाही आहे. IIM इंदोर, IIM रोहतक, IIM बोधगया अशा IIMs मध्ये उपलब्ध आहे ते. प्रत्येकाची एंट्रन्स एक्झाम वेगळी, पण 12वी नंतर तुम्हाला थेट 5 वर्षाचा इंटिग्रेटेड MBA कोर्स दॅट टू इन IIMs करण्याची सोय आर्ट्स कॉमर्स सायन्स. काही फरक पडत नाही. इव्हन काही प्रायव्हेट कॉलेजेस नर्सिंग म्हणजे मुंबईतली, त्यांच्याकडे पण हा इंटिग्रेटेड MBA कोर्स अवेलेबल आहे. थेट 12वी आर्ट्स कॉमर्स सायन्स सगळ्यांचं. स्पर्धा परीक्षा, मग अशी सरांनी सांगितलं केंद्र काढले स्पर्धा परीक्षेचं. UPSC MPSC अनेक मुलांना आहे मला UPSC MPSCच करायचं, फिक्स आहे ना. 10वी नंतर कसल्याच बाकीच्या भानगडीत पडू नका, थेट आर्ट्स किंवा कॉमर्स घ्या, शक्यतो आर्ट्सच घ्या. म्हणजे 11वी पासून अभ्यासाला सुरुवात करता येईल त्या परीक्षांच्या. कारण आर्ट्समधून वेळ भरपूर मिळतो आणि मग त्या वेळाचा सदुपयोग अर्थात केला तर, पण रोज 6 ते 7 तास तुम्ही 11वी टू लास्ट इयर 5 वर्ष जर अभ्यास केलात तर नंतर लगेच तुम्हाला परीक्षा देता येईल आणि तुमचा कदाचित सक्सेस चांगला मिळू शकेल. पण मात्र आर्ट्स किंवा कॉमर्स हेच त्याला योग्य आहे. सायन्समधनं तुम्हाला वेळच मिळणार नाही हे सगळं करायला. रोज 5-6 तास देणार कधी याच्यासाठी. आणि आर्ट्समधनं गेलात तर हिस्ट्री सब्जेक्ट घ्या, म्हणजे BA विथ हिस्ट्री पण होता आणि इकडचं पण व्यवस्थित होतं. तुम्हाला एवढंच सांगतो की इंजिनिअरिंग पास झालेली मुलं सुद्धा जी UPSC करतात ना, त्यातले पण बहुसंख्य हिस्ट्रीज घेतात. कशासाठी? मेजर सब्जेक्ट हिस्ट्री का नाही म्हणे, तेवढा एकच सब्जेक्ट आहे, त्यात सारखं नवीन वाचावं लागत नाही. हिस्ट्रीत काय बदल व्हायचा आहे? आता हल्ली तोही होतोय, म्हणजे हनुमानाच्या जन्मस्थळावर मानवऱ्या होण्यापर्यंत वेळ आली. पण हिस्ट्री याच्यासारखा सब्जेक्ट तुम्हाला आर्ट्सला जाऊन भरपूर वेळ तुम्हाला मिळू शकतो UPSC MPSCच्या तयारीसाठी. सो हे सगळं सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की सर्व ब्रँचेस तुम्हाला 12वी नंतर अनेक कॉमन कोर्सेस उपलब्ध करून देतात. यू नीड नॉट गो फॉर ए स्पेसिफिक ब्रांच. आर्ट्समधनं सुद्धा खूप चांगल्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध होऊ शकतात. आपल्याला माहिती आहे की नाही मला माहीत नाही, पण देशातली एक IIT अशी आहे, IIT चेन्नई, IIT मद्रास, की जिथे आर्ट्समधलं ग्रॅज्युएशन उपलब्ध आहे. मात्र त्याकरता तुम्हाला वेगळी एंट्रन्स त्यांची द्यावी लागते. पण त्याशिवाय आर्ट्समधले ऑप्शन, जसं फॉर एक्झाम्पल सायकॉलॉजी हा खूप फेमस ऑप्शन आर्ट्समधला आहे, पण त्याच्यात सुद्धा मास्टर्सपर्यंत जावंच लागेल. आणि मास्टर्सचं सुद्धा काही स्पेशलायझेशन्स आहेत ती खूपच इम्पॉर्टंट आहेत. त्यातलं एक म्हणजे क्लिनिकल सायकॉलॉजी, आणि जे बेंगलोरची निमन्ससारखी संस्थेमध्ये मिळालं तर मग कल्याणच आहे. पण आपल्याकडच्या अगदी IITs मध्ये सुद्धा सायकॉलॉजीमधल्या PhDची सोय आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला आर्ट्समध्ये फॉर एक्झाम्पल एखाद्याला फक्त गणितच आवडतं बरं का, त्याला सायन्स नाही आवडत, मग त्याने आर्ट्सला जाऊन तो मॅथमॅटिक्स घेऊच शकतो. आणि मग 12वी नंतर मॅथ्समध्ये अजून एक भाग आहे, मॅथ्स अँड स्टॅट्स अँड स्टॅटिस्टिक्स. 12वी नंतर स्टॅटिस्टिक्समधलं बेस्ट एज्युकेशन या देशातलं कोणत्याही 12वी झालेल्या मुलाला मिळू शकतं. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट कलकत्तामध्ये. त्याची वेगळी एंट्रन्स एक्झाम आहे, ती फक्त गणिताचीच आहे, बाकी काही नाही त्याला. तर यू कॅन एंटर इन टू दॅट अँड गेट वन ऑफ द बेस्ट करिअर्स इन स्टॅटिस्टिक्स. कारण इन्शुरन्स इंडस्ट्रीचा जो आत्मा आहे ना, ॲक्च्युरीज म्हणतात त्याला, तो सगळा स्टॅटिस्टिक्सवर अवलंबून आहे. सो इवन आर्ट्समधनं सुद्धा तुम्हाला चांगली करिअर्स मिळू शकतात. कमिंग टू कॉमर्स,
कॉमर्स बद्दल लोकांचा समज असा आहे की काय ते बीकॉम करून करणार, असं नाहीच आहे ना. मगाशी सांगितलेली सगळी आणि त्याच्या व्यतिरिक्त 3 प्रोफेशनल क्वालिफिकेशन कॉमर्समधून उपलब्ध आहेत. CA चार्टर्ड अकाउंटंट, CS कंपनी सेक्रेटरी आणि CMA कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट, हे तिन्ही प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स आहेत आणि तिघांचं स्ट्रक्चर साधारण सारखं आहे. पहिल्यांदा फाउंडेशन एक्झाम, मग इंटरमिजिएट एक्झाम, मग फायनल एक्झाम आणि ह्या सगळ्या परीक्षांचा रिझल्ट कमी आहे, मान्यच आहे, पण अगदीच 2% वगैरे नसतो. त्यामुळे जर कष्ट करणारा विद्यार्थी असेल, कुथू घासू, तर त्याला भवितव्य चांगलं. इथं आईन्स्टाईन लागत नाही, पण कष्ट करणारा म्हणजे खरंच याची बैठक आहे आणि तासांची भाषा बोलणं चुकीची आहे. 4-5 तास बसू शकतं, पण 4-5 तास या शब्दाला काय अर्थ नाही. आमच्याकडे 10वीपर्यंतच्या पोरांचं बघण्यासारखं असतं. संध्याकाळी घरी आला, आई म्हणते माझा अभ्यास झाला, बसते जाऊन पुस्तक घेते बसते. 2 तास झाले, आईलाच वाटतं केवढा अभ्यास, के मला जेवायला. काय केलं 2 तासात? पुस्तकाचं पान पण उलटलेलं नाही. असं हे धरून बसलं ते तसाच शरीराने तिथं मनाने गावभर फिरत होता. दॅट इज कॉल्ड एज क्वांटिटी स्टडी. त्याचा कधीच उपयोग आता होणार नाही. बट these professional qualifications are not even equivalent, but they are better than engineering or medical also. आजची आमच्या देशातली परिस्थिती अशी आहे की CA नावाची जी जमात आहे ना, अक्षरशः मेलेच हो कामाने. ते वेळच नाही, घरातल्या फॅमिलीकडे बघायला त्यांच्याकडे वेळ नाही. कारण ते GST नावाचे जे भूत आले ना 2017 साली, त्यातल्या त्यात ज्यांना कळतो ते CA, आणि त्यामुळे अक्षरशः इतकी डिमांड आहे. रोजगार, स्वयंरोजगार दोन्हीच्या संधी मिळतात. सो दीज आर द प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स अवेलेबल फ्रॉम कॉमर्स. अँड व्हेन यू कम टू सायन्स, सायन्समध्ये काय हो? मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, IT, BT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, रिसर्च, आर्किटेक्चर, ॲग्रिकल्चर, मर्चंट नेव्ही, डिफेन्स, पायलट, हे मेजर 11 फील्ड्स. त्यातले एक बघूया. मेडिकल, आमच्याकडे मेडिकल म्हणजे फक्त पोरांच्या डोळ्यासमोर MBBS आणि BDS, बाकी काही नसतंच. मेडिकल साईडची किंवा हेल्थ सायन्सेसमध्ये कुठल्याही कोर्सेससाठी एकच परीक्षा देशभर, NEET, नीट. दुसरी कुठलीही परीक्षा चालणार नाही. महाराष्ट्राच्या CET PCB मधनं एकही मेडिकलचा ऑप्शन ओपन होत नाही. त्यातनं फक्त फार्मसी आणि ॲग्रिकल्चर हे 2च ब्रँचेस ओपन होतात. मेडिकल साईड एकही ओपन होत नाही. पण MBBS आणि BDSला खूपच हाय स्कोअर लागतो. नीटचा 575च्या वर, 720 पैकी. पण देर आर अदर ब्रँचेस ऑफ मेडिकल जे कमी स्कोअरला मिळू शकतात. से फॉर एक्झाम्पल BAMS, आयुर्वेदिक, BHMS, होमिओपॅथिक आहे ना. गेल्या 2 वर्षात काढे पिऊन पिऊन लोकांच्या घशांना शेवटी खूप त्रास व्हायला लागला. त्या गोळ्या खाल्ल्या ना होमिओपॅथीच्या 2 वर्षापूर्वी सगळ्यांनी. इम्युनिटी नावाच्या शब्दाने आता आपल्याकडे धुमाकूळ घातलाय. ते सगळं होमिओपॅथी आणि आयुर्वेदिकमध्ये बसतं, म्हणून त्यालाही चांगलं महत्त्व येऊ शकते. लक्षात ठेवा. एक अजून डॉक्टरकीचा प्रकार आहे, त्याचं मराठीचं नाव वाईट आहे, त्याला जनावरांचा डॉक्टर म्हणतात. आमची बरोबर आपल्याला माणसांचं व्हायचं वेटरनरी सायन्स. पण एक लक्षात ठेवा, जनावरांचं डॉक्टर जास्ती चांगले त्याला करिअर ऑपॉर्च्युनिटी मिळतात माणसांच्या पेक्षा सुद्धा. म्हणजे फार्मसी इंडस्ट्री, पोल्ट्री इंडस्ट्री, डेअरी इंडस्ट्री आणि त्याच्याबरोबर गव्हर्नमेंट सर्व्हिसेस, प्रायव्हेट प्लेयर सगळं करता येतं त्याला. आणि 5च कॉलेजेस आहेत, तो सगळी गव्हर्नमेंटची कॉलेजेस आहेत आणि ह्या नीट परीक्षेच्या आधारेच मिळू शकतं. दुसरी कुठली परीक्षा नाही त्याला. आणि मग जर तुम्हाला मिळालं तर 5 वर्षात तुम्ही उत्तम डॉक्टर बनू शकता, अत्यंत कमी कॉस्टमध्ये. त्याच्यानंतरचा ऑप्शन अवेलेबल आहे तो अर्थातच पॅरामेडिकल्स, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशन थेरपी. आज दोन्ही फिट आहे की नाही, कोण ठरवतं? तेव्हा फिजिओथेरपिस्ट ठरवतो. आणि मग बाळंतपण झालेल्या बाईपासून ते बायपास झालेल्या बाबापर्यंत प्रत्येकाला द्यायची थेरपी म्हणजे फिजिओथेरपी. अशी आत्ताची परिस्थिती आहे. 4च वर्षाचा कोर्स आहे आणि मास्टर्स सकट 6 वर्ष. मग इकडे MBBS व्हायला 5.5 वर्ष, तिकडे 6 वर्षात ते मास्टर्सहून बाहेर पडते आणि अख्ख्या जगात त्याला जाता येते, काय फक्त भारतातच नाही. खूप चांगला कोर्स, त्या मानाने कमी नीट स्कोअरला आणि त्या मानाने कमी फीमध्ये, असा त्याचा वैध ठरवून देता येईल. असाच दुसरा कोर्स आहे स्पीच थेरपी अँड ऑडिओलॉजी. 2च कॉलेज अख्ख्या महाराष्ट्रात, एक नायर मुंबई आणि दुसरं भारती पुणे. दॅट्स ऑल. तिसरं कॉलेज नाही. स्केअरसिटी असते त्याची प्रचंड. कुठल्याही मोठ्या हॉस्पिटलला जा स्पीच थेरपी सापडत नाही, अशी अवस्था आहे. खूप चांगला कोर्स, ह्याच नीट मधनं मिळणारा, एवढं लक्षात ठेवायला. असाच एक ऑक्युपेशन थेरपी नावाचा पण कोर्स आणि अतिशय चांगला कोर्स ज्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे कारण त्याला सामाजिक प्रतिष्ठा नाही म्हणे, तो म्हणजे नर्सिंग. 2 ऑप्शन्स आहेत 12वी नंतर, BSc नर्सिंग आणि GNM म्हणजे डिप्लोमा नर्सिंग.
दोन्ही ऑलमोस्ट इक्विव्हॅलेंट आहेत. पण आमच्या मुली अजिबात जात नाही, कारण त्यांना समज असा आहे की याला सामाजिक प्रतिष्ठा नाही. मान्य आहे, खरंच आहे, आमच्याकडे तशी परिस्थिती आहे. पण तुम्ही नर्सिंग मधला कोर्स पूर्ण केला, 1-2 वर्ष अनुभव घेतात आणि CGFNS आणि TOEFL सारख्या परीक्षा दिल्यात, अख्ख्या जगाची दारं उघडी आहेत तुम्हाला. आणि आज भारतातनं जेवढे IT प्रोफेशनल्स बाहेर जातात ना, त्याच्यापेक्षा जास्त नर्सेस बाहेर जातात, हे लक्षात ठेवा. आणि परदेशात त्यांना उत्तम मान सन्मान आणि बऱ्यापैकी म्हणजे 2-3 लाख रुपये महिना एवढे पैसे मिळतात. ऍडमिशन अजिबात अवघड नाही, कारण जागाच भरत नाही. त्यातली GNM म्हणजे डिप्लोमा नर्सिंग आहे ते तर फुकटच आहे, सगळ्या जिल्हा रुग्णालयांमध्ये आहे. आता आम्ही खूप दंगा केला ना, 250 कोटी लोकांना लसीचे डोसेस दिले वगैरे. कोणी दिले हो? नर्सेस दिले. एवढी स्ट्रॉंग फ्रॅटर्निटी आहे, पण महाराष्ट्रीयन मुली फार कमी सापडतात हे दुर्दैव. मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या मध्यवर्ती ब्रांच त्याचं नाव आहे फार्मसी. आज फार्मसीची परिस्थिती अशी आहे, आता या पॅन्डेमिकच्या काळात आपण बघितलं, सगळे उद्योगधंदे बंद, ऑटोमोबाईल इंडस्ट्री बंद, इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री बंद, सगळे बंद. फक्त कोण चालू होतं 24/7? फार्मास्युटिकल इंडस्ट्री. वेळच नव्हता त्यांना. आणि रिसेशन फ्री इंडस्ट्री आहे, कधीच धंदा कमी होत नाही, कारण माणसांचे रोग कधी कमी होत नाही. आणि त्यामुळे त्या इंडस्ट्रीला लागणारी जी सगळी मॅनपॉवर आहे त्याला फार्मसी ग्रॅज्युएट्स लागतात. आणि बेसिकली 12वी नंतर तुम्ही CET देणं अपेक्षित आहे. PCBची पण चालते, PCMची पण चालते. बायो कंपल्सरी नाही फार्मसीला जायला, पण केमिस्ट्री हा विषय तुम्हाला आवडलाच पाहिजे, कारण फार्मसीमध्ये 70% केमिस्ट्री. खूप चांगली करिअर्स, नॉट ओनली इन प्रोडक्शन, नॉट ओनली इन क्वालिटी अश्युरन्स, बट ऑल्सो इन क्लिनिकल ट्रायल्स अँड R&D. फार्मसीमध्ये ही चांगली करिअर्स मिळू शकतात. इंजिनिअरिंग आमच्याकडे बेसिकली ना, इंजिनिअरिंग म्हटल्यानंतर पोरांना 5-6 प्रकारची इंजिनिअरिंग पाहिजे. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, IT, सिव्हिल, सगळा विषय. अरे 75 प्रकारचे इंजिनिअरिंग कोर्सेस या महाराष्ट्रात आहेत, आणि त्यातले काय काय असे एकेका ठिकाणी आहेत फक्त. म्हणजे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग एकच कॉलेज, KIT कोल्हापूर, पेट्रोलियम इंजिनिअरिंग एकच कॉलेज, MIT पुणे, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी एकच कॉलेज, PVG पुणे, असे 7-8 प्रकारचे इंजिनिअरिंगचे कोर्सेस जे एका कॉलेज आहेत अख्ख्या महाराष्ट्रात. 100% प्लेसमेंट्स. पण कुठेतरी ही माहिती करून घेतली पाहिजे. मुळात जी मुलं आता 11वी जाणार आहेत किंवा 12वी जाणार आहेत, त्यांना हे महत्त्वाचं आहे की त्यांना 2 परीक्षा देणं अपेक्षित आहे, एक JEE मेन्स आणि दुसरी CET. अनेक मुलं असं म्हणतात की मला मुंबईच्या बाहेर पण जायचं नाही, करायची काय ती JEE देऊन. चुकीचा समज आहे. JEE मेन्स द्याच. याचं कारण असं आहे, तुम्ही जेव्हा ॲडमिशन्स बघता 12वी नंतर जेव्हा इंजिनिअरिंगला ॲडमिशन्स होतात, से फॉर एक्झाम्पल एखादं चांगलं अनएडेड कॉलेज आहे, DY पाटील आहे समजा, की ज्यांच्याकडे ॲडमिशन्स आहेत इंजिनिअरिंगच्या, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला 100 जागा आहेत. त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं सांगतो. 80 त्या 100तल्या 20 जागा या मॅनेजमेंट कोटा आहेत, त्याच्याबद्दल वेगळं सांगायची गरज नाही. उरलेल्या 80तल्या 15 जागा या JEE मेन्स कोटा आहेत. म्हणजे JEE मेन्सच्या स्कोअरसाठी त्या 15 जागा रिझर्व आहेत, अँड देअर इज नो रिझर्वेशन इन दॅट. उरल्या 65 त्या 65मध्ये 30% जागा या अदर युनिव्हर्सिटीज, म्हणजे पुणे, नागपूर वगैरे युनिव्हर्सिटीजसाठी आहे. म्हणजे खाली उरल्या 45 मध्ये आज रोजी महाराष्ट्रात 62% रिझर्वेशन आहे. म्हणजे ओपन कॅटेगरीला सीट इथनं फक्त 22 सीट्स आउट ऑफ 100 उपलब्ध होतात CET मधनं, आणि JEE इथनं आणखीन 15. म्हणून दोन्ही परीक्षा द्यायच्या, CET आणि JEE. हां, अजून एक महत्त्वाचं, माझे JEEचे क्लासेस नाही, कारण लोकांना असं वाटतं म्हणून हा सांगतो काय JEE करा म्हणून. तसं काही नाही आहे. मी तर पुण्याहून आलो, त्यामुळे काही संबंधच नाही. पण हे का सांगतोय तर तुम्हाला तुमचे इंजिनिअरिंगला जाण्याचे चान्सेस इम्प्रूव्ह करायचे असतील तर या 2 परीक्षा दिल्या पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच परीक्षा आहे. मेडिकलचं बरं एक नीट एक नीट, पण इथं तसं नाही आहे. इथं JEE आहे, JEE मेन्स, त्यातनं थ्रू झाला तर JEE ॲडव्हान्स, महाराष्ट्राची CET, त्यानंतर तुम्हाला बिट्स राहायचे तर बिट्स ॲट, म्हणजे बिट्सची वेगळी, VIT वेल्लोरची वेगळी, अशा कमीत कमी 7-8 CET देता येतात. पण सगळ्या PCMच्याच आहेत, त्यामुळे द्यायला काहीच हरकत नाही. इंजिनिअरिंगची जेव्हा तुम्ही ब्रांच निवडता ना, तेव्हा खरंच असंख्य मुलं ब्लाइंडली निवडतात, काही माहिती नाही. असं करू नका. तुम्हाला एक सांगतो की तुम्ही आता अशा एरियामध्ये आहात तिथं शिट्टी मारली तर 10-15 इंजिनियर तुम्हाला सापडतात. समजून घ्या काय असतं इंजिनिअरिंग. मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं ना, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधनं गेल्या 4-5 वर्षात जो बाहेर पडलाय त्या विद्यार्थ्याला त्याच्याशी बोला की भाऊ काय असतं मेकॅनिकल इंजिनिअरिंग, आम्हाला एकदा सांग. 2 फायदे, एक तर त्यालाही बरं वाटेल,
पण आजपर्यंत त्याला कोणी विचारलेलं नसतं आणि त्यांनी कोणाला विचारलं नसतं. आणि दुसरं, हॉर्सेस माउथ मधनं माहिती मिळेल लेटेस्ट. सो पहिलं म्हणजे त्याच्याकडनं समजून घ्या. दुसरी गोष्ट, कॉलेजची पण माहिती घ्यावं. कॉलेज आंधळेपणाने घेऊ नका. फक्त वेबसाईटवर जाऊ नका. वेबसाईट फक्त तुम्हाला चांगलीच साईड दाखवते. कॉलेजमध्ये व्हिजिट करा. जी काय 4-5 डोळ्यासमोर असते त्यांच्या व्हिजिट करा ती कॉलेजेस. तिथल्या प्रोफेसरशी बोला, तिथल्या विद्यार्थ्यांशी बोला. विद्यार्थी आतला खोटं बोलत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे त्याच्याशी बोला, समजून घ्या कॉलेज कसं आहे आणि मगच निवडा कॉलेज ॲज वेल ॲज ब्रांच. अमकीच ब्रांच, अमकच कॉलेज असा आग्रह धरायचं कारण नाही. कुणी एक ज्यांना पुढे जाऊन MBAच करायचंय त्यांना काय फरक पडतं? कुठलंही कॉलेजात कुठलीही ब्रँच काहीच फरक पडत नाही. ज्यांना पुढे जाऊन स्पर्धा परीक्षा UPSC MPSC करायचंय त्यांनाही कुठलं कॉलेज कुठली ब्रँच काहीच फरक पडत नाही. त्यामुळे आपल्याला पुढे जाऊन काय करायचंय याच्या दृष्टीने पण कॉलेज आणि ब्रांच निवडणं महत्त्वाचं असतं. पुढे जाऊन टेक्निकलमध्येच मास्टर्स करायचं आहे, बरं ते MTech करा नाही तर MS करा, पण ते करताना आपल्याला ब्रांच महत्त्वाची आहे, कॉलेज नाही. कॉलेज 4 वर्षाचं आहे फक्त. असे काही ठोकताळे आम्हाला त्या इंजिनिअरिंगमध्ये लक्षात ठेवणं आवश्यक आहे. देन कम्स समथिंग कॉल्ड ॲज रिसर्च. काय आमचं दुर्दैव असेल ते असेल, 140 कोटी जनता आहे हो. गेल्या 50 वर्षात भारताला म्हणजे भारतातल्या शास्त्रज्ञाला, अमेरिकन भारतीय नाही, ते अमेरिकनच असतात, भारतीय नसतातच ते. भारतातल्या एकाही शास्त्रज्ञाला 140 कोटी जनतेपैकी शास्त्राचं एकही नोबेल पारितोषिक मिळू नये. एवढी दुर्दैवी परिस्थिती का आमची आहेच. कारण आमच्यापैकी एकाही मुलं सायन्सला जात आहेत, लाखांनी पोरं, एकाला रिसर्चमध्ये जायचं नाही. सगळ्यांना अप्लाइड सायन्सेस, मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, एव्हरीथिंग इज अप्लाइड सायन्स. रिसर्च फील्डमध्ये जातच नाही कोणी. खरं म्हणजे खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटी रिसर्च फील्डमध्ये आहेत. से फॉर एक्झाम्पल आयसर सारखी संस्था आहे, IISER, इंस्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च. 16 ठिकाणी आहे भारतात, 7 ठिकाणी आहे भारतात. स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम घेते 50% जागा भरण्यासाठी आणि त्या एंट्रन्स एक्झामला PCMB 4 विषय. 25% जागा जाई ॲडव्हान्स मधनं, 25% जागा KVPY मधनं, उरलेल्या 50% एंट्रन्स मधनं. 5 वर्षाचा कोर्स आहे, मास्टर्स इन सायन्स PCMB कशातही करता येऊ शकतो तुम्हाला. त्याच्याच सारखी दुसरी इन्स्टिट्यूट आहे नायसर नावाची, भुवनेश्वरला आहे. 10 ॲटॉमिक रिसर्चनी फोर्ट केली आहे. सेम उत्तम मास्टर्सची सोय आहे. त्यांची नेक्स्ट नावाची वेगळी एंट्रन्स एक्झाम ती द्यावी लागते. भारत जसा चंद्रावर गेला, मंगळावर गेला, तसं अनेक मुलांना वाटायला लागलं आपल्याला इस्रोत जायचं आहे. संधी 12वी नंतर थेट इस्रोत जाण्यासाठी एक कॉलेज आहे, IIST, इंस्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी, तिरुवनंतपुरम. पण त्याची एंट्री मात्र JEE ॲडव्हान्स्ड मधनं, एवढं लक्षात ठेवा. पण डायरेक्ट इस्रोमध्ये आधी काही. बायोटेक्नॉलॉजी इज अगेन रिसर्च फील्ड. तेही प्रॉब्लेमच आहे. एवढे बायोटेक्नॉलॉजी बेसिकली त्यामध्ये मेनली मॉलिक्युलचं संशोधन येतं. भारतात सापडत नाही कुठलं मॉलिक्युल, सापडत नाही म्हणजे संशोधनच होत नाही. 10 वर्ष लागतात. तो कोण करतं, वेळ घालवतं आपल्याकडे. तिकडनं आणायचं नाही तर विकायचं फक्त. बायोटेक्नॉलॉजी सारख्या फील्डला आता तर आणखी महत्त्व आलंय. पॅन्डेमिक नंतर सगळ्या जगाला लक्षात आलं की आता आपल्याला कुठल्या विषयात पैसे ओतायला पाहिजेत. त्यातलं एक आहे बायोटेक्नॉलॉजी. 12वी नंतर बायोटेक्नॉलॉजीसाठी अनेक संधी आहेत. BSc MSc, किमान MSc पर्यंत गेलंच पाहिजे. खरं तर PhD पर्यंत गेलं पाहिजे, लक्षात ठेवा. कारण रिसर्चमध्येच संधी आहेत बायोटेक्नॉलॉजी आणि भारतात आहेत, पण भारतापेक्षा जास्त बाहेर आहेत. त्यामुळे बाहेर जाण्याची पण तयारी त्यातली असली पाहिजे. त्याच्यानंतरची जी एक वेगळी ब्रँच आहे ज्याच्यात आता या पॅन्डेमिक नंतर महत्त्व आलं, मायक्रोबायोलॉजी. परत रिसर्चसाठीच फक्त. जनरल MSc मायक्रोबायोलॉजीमध्ये ॲव्हरेजच करिअर्स मिळतात, पण रिसर्चमध्ये गेलात तर करिअर्स आहेत. कारण सगळं जग पैसे उतारायला लागले. व्हॉट इज मायक्रोबायोलॉजी? इट डील्स विथ मायक्रोब्स, बॅक्टेरियाज, व्हायरसेस अँड फंगसेस. काय केलं 2 वर्षात? तेवढंच तर केलं ना आपण, अजून केलं काय? त्यामुळे त्याही फील्डला रिसर्चमध्ये खूप महत्त्व आहे. याच्यानंतरचा जो ऑप्शन आहे इट इज डिफेन्स, संरक्षण क्षेत्र. 12वी नंतर 4 मार्ग आहेत डिफेन्सकडे जायचे मुलांसाठी आणि 2 मार्ग आहेत मुलींसाठी. मुलं आणि मुली दोघांना जाण्याचा कॉमन मार्ग एक AFMC, आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज, हडपसर, पुणे. सेम नीट एक्झामच्या स्कोअरवर ॲडमिशन आहे. 110 मुलं आणि 30 मुली दरवर्षी घेतल्या जातात आणि तिथनं 100% फ्री एज्युकेशन आहे तुम्हाला. आणि त्यानंतर 1 लाख रुपये महिन्याच्या पगारावर तुम्हाला मेडिकल कॉर्प्समध्ये ॲब्सॉर्ब केलं जातं, आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या. त्यांच्याचकडे मगाशी जो नर्सिंगचा कोर्स सांगितला GNM आणि
BSc नर्सिंग हे दोन्ही कोर्सही त्यांच्याकडे आहेत, त्याची वेगळी जाहिरात येते. असं दुसरं मुला मुलींसाठी डिफेन्समध्ये जाण्याचं एक कॉमन करिअर म्हणजे NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासला. NDAला आत्ता मुलींना सुरुवात झाली या वर्षीपासून. 23 मुली आणि 377 मुलं दरवर्षी घेतली जातात, दर 6 महिन्याला घेतली जातात. स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम आहे, त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स, इंग्लिश आणि जनरल नॉलेज 3 पेपर्स आहेत. आणि मग 11वी झाल्यानंतरच्या लगेचच्या सप्टेंबरला पण ही परीक्षा देता येते. 12वी पूर्ण व्हायची आवश्यकता नाही. आत्ता ऑलरेडी ही जाहिरात आलेली आहे की आता 11वीतनं 12वीत गेलेली मुले तर ज्यांना NDAची इच्छा आहे त्यांनी 7 जूनपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. NDAची एंट्रन्स तुम्ही थ्रू झालात तर त्यानंतर एक SSB इंटरव्ह्यू नावाचा इंटरव्ह्यू होतो. इंटरव्ह्यू जरा ट्रिकी आहे कारण तो 5 दिवस चालतो, पण त्यातनं थ्रू झालात तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारची संधी NDAमध्ये मिळू शकते. अख्खं एज्युकेशन फुकट आहे आणि त्यानंतर तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये ऑफिसर म्हणून ॲब्सॉर्ब केलं जातं, साधारण 1 लाख रुपये महिन्याच्या पगारावर. 2 कॉलेज अशी आहेत डिफेन्सची जी फक्त मुलांकरता आहेत आणि ते त्यातलं एक तर पुण्यातच आहे, CAB कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग दापोडी. आर्मीसाठीचे इंजिनियर्स तिथे घडवले जातात. 12वीला बोर्डाला तुम्हाला 60% मार्क्स इन फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स असणं आवश्यक आहे. ती मुलं अप्लाय करू शकतात, पण त्यांनी JEE मेन्स दिलेली असणं आवश्यक आहे, कारण JEE मेन्सच्या स्कोअरवर शॉर्टलिस्टिंग आहे आणि ते शॉर्टलिस्टिंग झाल्यानंतर त्या मुलांचा SSB इंटरव्ह्यू मगाशी सांगितलेला तो कंडक्ट केला जातो आणि त्यातनं सिलेक्ट केलं जातं. 5 वर्षाचं इंजिनिअरिंग आहे ते. रीतसर मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकलमधलंच इंजिनिअरिंग आहे, पण इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला इंडियन आर्मीमध्ये कंपल्सरीली ॲब्सॉर्प्शन आहे 1 लाख रुपये महिन्याच्या सॅलरीवर. सिमिलरली देअर इज अ नेव्हल इंजिनिअरिंग कॉलेज अवेलेबल इन केरला, झामरीनमध्ये, आणि त्याच्यासाठी 70% मार्क्स इन PCM इन बोर्ड्स लागतात आणि त्याच्या जोडीला तुम्ही JEE मेन्स असणं आवश्यक आहे, कारण JEE मेन्सच्या मार्कांवर शॉर्टलिस्टिंग आहे. डिफेन्समध्ये खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज 12वी नंतर आहेत, पण दुर्दैव असं आहे की महाराष्ट्रात या सगळ्या इन्स्टिट्यूट्स, पण महाराष्ट्रात इथं सापडत नाही. आमचं देशभक्ती सगळी व्हॉट्सअप पुरतीच, त्याच्यावर सगळे शिवाजी महाराज, पण तिकडं जायचं म्हणलं की पालक पहिले तू नको का नाही, डिफेन्समध्ये गेलं की वर जातो. असं कसं वर जाईल? अरे ह्या अंबरनाथ ते नवी मुंबई या पट्ट्यामध्ये जेवढी माणसं दरवर्षी वर जातात ना रस्ते अपघातात, तेवढी सुद्धा डिफेन्समध्ये वर जात नाही. अतिशय चांगलं करिअर असून आमच्याकडे त्याच्याबद्दलचं एक प्रकारची अनास्था ही खरं प्रॉब्लेमॅटिक आहे. हे सगळे करिअरचे ऑप्शन्स तुमच्याकरता उपलब्ध आहे ते लक्षात ठेवा. फक्त आम्हाला आमची आवड आणि आमची नावड या 2 गोष्टी समजून घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि दुसरं त्याच्याही पुढचं म्हणजे प्रचंड कष्ट करण्याची गरज आहे. नुसती आवड असून काहीही उपयोग होत नाही, कष्टाची त्याला जोड लागते. म्हणून मला इथं अमिताभ बच्चनचं उदाहरण आठवतं. 1970 ते 2022 गेली 52 वर्ष हा माणूस सिनेमासृष्टीवर राज्य करतोय. आजही 10 तास रोज काम करतो, 10 तास. त्याला कधीच जाणवत नाही की आपण एवढं काम करतो, इतकं बुडून जातो त्याच्यामध्ये. कधी कुठल्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणलं का फार काम पडतो, रोज 10 तास काम करावं लागतं? कधीच नाही म्हणलं, कारण त्याला कळतच नाही 10 तास कधी संपतायत. एकदा 10 तास अभ्यास करून पाहिलं नाही, 2 दिवसात आजारी पडले ना आपलं पण नाव काय राहील? करूच शकत नाही आम्ही. अशी बाजूबाजूनी मध्ये जातच नाही. तेव्हा आवड, नावड आणि कष्ट या तिन्ही गोष्टींची जेव्हा सांगड घालाल तेव्हाच तुमचं करिअर नक्की चांगलं होईल. करिअर म्हणजे तुमच्या त्या क्षमतांचा अत्युच्च विकास, हे बेसिक लक्षात ठेवा. आणि त्यामुळे अशा प्रकारचं चांगलं करिअर तुम्हाला करण्याची संधी मिळो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. परत एकदा तुमच्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो, आयोजकांचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच.